सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। बोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित गुन्ह्याची व्याप्ती आता अत्याचार किंवा फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली नसून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर येत आहे। या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचल्यात। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। यामुळे चाकणकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। शहरातील ढाकणे वस्तीजवळील ओढ्यामध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 ते 3च्या सुमारास उघड झाली। गणेश दिनकर लांडे असे मृताचं नाव आहे। शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील ढाकणे वस्तीच्या ओढ्याजवळ एक युवक शनिवारी मृत अवस्थेत आढळून आला। परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली। संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील 16 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे जलजीवन अंतर्गत नूतनीकरण काम सुरू असल्याचं मागील 1.5 वर्षापासून बंद असल्याने लाभार्थी गावांमध्ये नागरिकांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत आहेत। तळेगाव दिघे, चिंचोली, गुरव, तिगाव, नानस दुमला, देवकवठे, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द यांसह 16 गावांना तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी देण्याची संकल्पना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राबवली। काष्टी मुख्य शाखा असलेली साई सेवा मल्टीस्टेट आणि साई सेवा पतसंस्थेत कोट्यावधीच्या ठेवी अडकल्या असून ठेवीदारांच्या तोंडाला चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संचालकांनी पाने पुसली असताना संस्थेचे अनेक महत्त्वाची कागदपत्रे संगमताने गायब करण्यात आली असून संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून बनवाबनवी करत असल्याने ठेवीदारांनी 15 तारखेला उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला। शेतकऱ्यांच्या विद्युत पंप, केबल, कॉपर व मोटारसायकल चोरीच्या टोळीस अकोले पोलिसांनी गजाआड केलाय। त्यांच्याकडून 7 गुन्ह्यांचा तपासातून 3,17,000 रुपयांचा चोरून नेलेला मुद्देमाल हस्तगत करत 2 अल्पवयीनसह 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला। आढळ विभागातील टाहाकरी, केळी, रुंबुनवाडी आणि मेहेंदुरी, रुंबोडी आदी भागात गेल्या डिसेंबर महिन्यातून शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक मोटारीसाठी वापरण्यात येणारी केबल, तांब्याची तार आणि मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या। सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळा छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। आकारी पडीत जमीन मूळ वारसांना परत करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन ही राज्यपाल महोदयांचे एका स्वाक्षरीमुळे जमीन वाटपात सरकारामधील एका राजकीय नेत्यांचा खूप फायदा होणार हा गैरसमज करून दिल्याने हा प्रश्न प्रलंबित ठेवला। या शांततेच्या आणि कायदेशीर आंदोलनाने निश्चित यश पदरात पडणार आहे। रात्री 8:30ला उशिराने आलेल्या शिष्टमंडळाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा घडून आणली। शेवगाव नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवरून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेना उपनेते अरुण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत आमदार मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका करत आमदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष व्हा आणि नगराध्यक्ष माया मुंडे यांना आमदार करा असा खोचक टोला लगावलाय। शहराध्यक्ष सर्वांगीण पाणी पुरवठा सुधारण्यासाठी
संभाजीनगर येथे यश इन्व्हेटिव्ह सोल्युशन कंपनीकडून नव्या योजनेचे सादरीकरण करण्यात आलं. यानुसार 123 किलोमीटर पाईपलाईन वाढवून 266 किलोमीटर करण्यात आली असून 143 किलोमीटर अतिरिक्त पाईपलाईन टाकली जाणार आहे. मार्च एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 745 शेतकऱ्यांना तडाखा बसला असून सुमारे 671.49 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांनी पिकाचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. नगदी पीक म्हणून कांदा पिकाचे मोठे क्षेत्र असले तरी श्रीरामपूर तालुक्यात नुकसान होऊनही कांदा पिकाचे पंचनामे शासकीय यंत्रणेमार्फत केले जात नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. घोडेगाव येथे सुरू असलेल्या जल जीवन पाणी योजनेच्या पाणी साठवण तलावात 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी बारामती व संगमनेर येथील 2 ठेकेदारांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. साठवण तलाव कामात दिरंगाई व सुरू असलेल्या कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काळे आव्हाड शेख परिवारास न्याय मिळाला आहे. तलावातील पाण्यात प्रथमेश सुभाष काळे, जीवन रवींद्र आव्हाड व शोएब आयब शेख बुडून ठार झाले. या प्रकरणी सुभाष काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार योगेश काशीनाथ हिंगणे व के थोरात विरुद्ध गुन्हा दाखल झाला. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.